कुलशेत वर्सेस मोरवा सलग मॅचेस होतील हे आम्ही क्लिअर करतोय. सलग मॅचेस खेळवले जातील हे आम्ही अगोदर क्लिअर करतोय. त्याच्यामध्ये कोणी जायचं नाहीये. जो संघ पराभूत होईल तो संघ बाउंड्री लाईन सांभाळेल. जो संघ जिंकेल त्याचा मात्र पंच राहील. ऑन साईडला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मंगेश पाटील चेंडूला फील्ड करतायत. एक धाव. पहिल्या स्पर्धेमध्ये काय घडामोडी घडल्या होत्या, पहिल्या स्पर्धेमध्ये काय चुका झाल्या होत्या, कशामुळे आपण पराभूत झालो होतो याचा नक्कीच विचार प्रत्येक संघ करणार आहे. कारण इथून हा स्पर्धा क्रमांक 2 जी सुरू आहे ही स्पर्धा क्रमांक 2 मध्ये मात्र आम्हाला एक तरी ट्रॉफी आमच्या नगरीमध्ये घेऊन जायचं आहे. वेळेकडे देखील लक्ष द्या. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस फक्त आपल्या जवळ आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये जवळपास संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बक्षीस समारंभ पार पडायला हवा असं मात्र मंडळानं ठरवलं आहे. अंधार होता कामा नाहीये. त्याच्यामुळे पहिल्या फेरीतील मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील. त्याच्यानंतर कदाचित दुसऱ्या फेरीच्या मॅचेस 3 किंवा 4च्या असतील हे आम्ही उद्याच्या दिवसात कळू तुम्हाला. आणि शक्यतो उद्याच्या दिवसामध्ये तो निर्णय मंडळाच्या वतीने घेतला जाईल की ते मॅचेस किती ओव्हरच्या असायला हव्यात उद्याच्या दिवसामध्ये. ऑन साईडला फटका फसतोय. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे. सेफ अँड फिल्डर मिस्टर मंगेश पाटील. अतिशय सुंदर असं कॅच टिपलाय आणि खेळ संपलाय. या ठिकाणी मेघनाथ घरत यांचा खेळ संपलाय. आउट. या स्पर्धेमध्ये गणवेश कंपल्सरी नाहीये. मात्र तुमच्या टीम जवळ जर गणवेश असेल तर तो तुम्ही परिधान केला तर दिसायला छान दिसेल. मात्र या स्पर्धेमध्ये गणवेश हा कंपल्सरी नाहीये. प्रकाश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. फुल ऑफ लेंथ आडवा पट्टा यूज केला गेला बॅटचा. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग बाउंड्री जवळ कुमार कडून केलं गेलं. एक धाव. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 4 धावा. संध्याकाळी रोलिंग करायची आहे. पाणी मारायचं आहे ग्राउंडला हे अगोदर आम्ही स्पष्ट करतोय. कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला देखील ही खेळपट्टी हवी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाणी आणि रोलिंग केली नव्हती. मातीची खेळपट्टी मित्रांनो. कॉन्क्रीटची जर खेळपट्टी असती तर आपल्याला हे असं सगळं करावं लागलं नसतं. मात्र मातीची खेळपट्टी आहे त्याच्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये खेळपट्टी अजूनही खराब होईल. आज आपण पाणी मारून रोलिंग जर केली नाही तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये खेळपट्टी भरपूर खराब होईल. धावा संख्या 5. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे पाहुणे मंडळी आलेत हे जेवण सर्वांसाठी आहे. सगळ्यांनी या जेवून घ्या. धावा संख्या 5. प्लेसमेंट आणि ते मात्र या ठिकाणी फक्त या चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न मोहन दादाने केला होता. नरेश मात्रे यांची त्या ठिकाणी अपील एक लाऊड अपील केली गेली नाही केली होती का मोहन घरात. एक प्रामाणिक क्रिकेटपटू आहे लक्षात ठेवा. ऑन साइडला चांगला फटका आहे मात्र चांगला फॉलो थ्रू त्या ठिकाणी आपण पाहतोय. मंगेश पाटील यांचं चेंडूला फक्त अडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच फटका फसतोय मागे. मेघनाथ चुकी झाली, चुकी घडली गेली
अंदाज बांधता आला नाहीये या कॅचचा. चेंडू मात्र जातोय सीमा लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाले ते नाव डीजेला मला विनंती असेल आता कोळी गीत येऊ द्या. सगळे एन्जॉय करतायत. जे टीम जिंकले ते देखील एन्जॉय करतायत. गाणी येऊ द्या आता. शॉर्ट बॉल मोहन घालत यांच्या बॅट मधून हा फटका अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. धावसंख्या 13. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे मोहन घरत. 1 धाव इथे पूर्ण केली गेली. धावा झालेल्या आहेत त्या 14. एक्सर मला वाटतं त्या ठिकाणी एन्जॉयमेंट सुरू आहे. साऊंड आणलाय त्यांनी आणि गाणी देखील त्या ठिकाणी सुरू झाले आहेत. उमेदमान संघाची रात्रीच गाणी येतात का? उमेदमान टीम तुमचा देखील साऊंड बाहेर काढा. संजय पाटील हो संजय पाटील उमेदमान स्पीकर बाहेर काढा. गाणी बोला. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. एंड ऑफ ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 15. 4 ओव्हरची ही मॅच आहे. लक्षात ठेवा 4-4 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी आम्ही जाहीर केल्यात. पहिली फेरी असेल. या पहिल्या फेरीतील सगळ्या
चला मॅच पुन्हा एकदा आपण सुरू करूया. आउटसाइड लेग स्टंप. मोहन घरत आहेत. डावकऱ्याचे खेळाडू विक्रमी खेळाडू आहेत. सर्वाधिक अर्धशतक वाईटचा इशारा. सर्वाधिक अर्धशतक खेळी ही मोहन घरत यांच्या नावावर आहे. 6 अर्धशतक आहेत. लक्षात ठेवा. अलंकार तरे यांच्या खात्यावर 5 हाफ सेंचुरीज आहेत, तर मोहन घरत यांच्या खात्यावर 6 हाफ सेंचुरीज आहेत. खूप मोठं नाव आहे. नंतर षटकारांच्या बद्दल म्हणायचं गेलं तर अलंकारच्या पाठोपाठ मात्र मोहन घरत यांचं देखील नाव लिहिलं गेलं आहे. शॉट बॉल हवेच्या विरुद्ध हा फटका टोकला गेलाय. हरेच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. संख्या 40. मंगेश पाटील मोहन घरत यांना आपला आदर्श मानतोय. एक चांगला खेळाडू आहे मोहन घरत. शांत डोक्याचा खेळाडू आणि संयमी खेळाडू म्हणून आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आहे. कुणालाही कधीही उलट न बोलणारी व्यक्ती म्हणजे मोहन घरत. जो निर्णय पंच देत आहेत त्या निर्णयावर ते मान्य असतात. कधीही त्यांनी पंचांसोबत कधीही गैरव्यवहार वार्तालाप कधीही केली नाहीये. धावा 40. फुलटॉस आणि इथे मात्र डीप लॉंग ऑफच्या वरून प्रशांत देखील काही करू शकला नाहीये. आणखीन एक षटकार 6. जेवण सुरू आहे. जेवणाकरिता या प्लीज, कारण जे आपल्या आचार्य आहेत त्यांना त्यांची इतर कामं करायची आहेत. भांडी घासायची आहेत, ती भांडी लोड करायची आहेत. भरपूर कामं आहेत. जर तुम्हाला नंतर जेवायचं असेल तर जेवण तुम्ही घेऊन जा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. नरेश मात्र यांच्याकडून एकदा या ठिकाणी पूर्ण होते. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या म्हणजेच 47 धावा आणि 48 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत RK मोरवा या टीमला. चला नवगड टीम कॅप्टन गणेश पाटील आणि ओळा टीम कॅप्टन मिलिंद पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नवगड टीम कॅप्टन गणेश पाटील, ओळा टीम कॅप्टन मिलिंद पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी या. चला ओळा मिलिंद पाटील ओळा संघ नवगड संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मिलिंद पाटील ओळा टीम. ओके चंद्र तू आहेस का? ओके दादा धन्यवाद. या जगदीश सर या टॉस करा. 4 ओव्हरची मॅच असेल. पुढची मॅच अ गट ओळा स्पोर्ट्स ओळा वर्सेस नवगड. हेडचा कॉल ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचा. टेल येते. नवगड संघ नाणेफेक जिंकतोय. दादा निर्णय द्यायचा आहे, सांगतो नंतर. फिल्डिंग मला सांगतो नंतर. नवगड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओळा संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला आमच्या उजव्या बाजूला यावं लागेल. माफ करा, सकाळी जो वाद झाला त्याच्यावरून तो इथे निर्णय घेतला की इथूनच प्रत्येक संघ बॅटिंग करण्यासाठी उतरेल. हो थँक्यू सर, धन्यवाद. चला बॅट्समॅन जाऊ द्या.
फोटो काढू शकता, फोटो तुम्ही काढू शकता, फक्त घरी घेऊन जाऊ नका. ज्या टीमला ट्रॉफींसोबत फोटो काढायला फोटो काढायला घ्या, फक्त घरी घेऊन जाऊ नका. नाही मुर्द्या मालजीपाड्याचे काही प्रेक्षक आहेत त्यांना तो मोह आवरत नाहीये की आम्हाला एक तरी फोटो ट्रॉफींसोबत काढायला द्या. काढूया, ठीक आहे. फोटो काढायला काय जाते, नको नको राहू द्या. चला चला मॅच स्टार्ट करा, मॅच स्टार्ट करा. चला फील्ड लावून घ्या कोलशेट टीम. चला वेळ कमी आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले. बघा ना बॉल, प्रशांत बॉल घे ना. सलामीची जोडी मंगेश पाटील स्ट्राईक एंडला असतील आणि मेघनाथ मात्रे हे मात्र नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट खरोखरच या 4 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर या खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं कुंदन कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. कारण आज जी हवा आहे, म्हणजे जर आपण एक विचार केला ताशी मला वाटतंय जवळपास 80च्या 90च्या स्पीडनं ही हवा वाहत असेल आजच्या दिवसामध्ये. काल इतकी हवा नव्हती, मात्र आज हवेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे कदाचित भगवंता 60च्या वरती स्कोर होतो आणि षटकार येत आहेत, मोठे फटके येत आहेत, ते महत्वाचं आहे. 47 धावा करायचे आहेत मंगेश पाटील आणि मेघनाथ मात्र ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आर के मोरवा या टीमची मॅच ऑन. पंचांचा इशारा होतोय या ठिकाणी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय राजन किशोरजी मात्र साहेब. ऑफसाईडला या ठिकाणी पंच केलं गेलं, मात्र त्या ठिकाणी उमेदमान संघ आहे स्वीपर पॉइंट डीपला. डगआउटच्या दिशेने चेंडू 4 धावांसाठी चौकात. किशोर मात्रे साहेब, किशोरजी मात्रे साहेब आपल्याला कांदरपाडा संघ बोलवत आहे. किशोरजी मात्रे साहेब कांदरपाडा टीमचे माजी कॅप्टन. धावा संख्या 4. अकाउंट ओपन झालंय. चौकरण मात्र मंगेशनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलंय 4 या धावेनं. बॅकफुटला गेला, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. जी बॅट स्विन व्हायला होती ती मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. चेंडू अगदी वेगात आला, त्या कारणाचा मित्र म्हणजे या चेंडूच्या वेगानं बीट केलं मंगेश पाटील यांना. एकदा मिळेल. धावा झाल्या त्या 5. आर के मोरवा वर्सेस आपण पाहतात कोळशेत ठाणा. नगरीतील संघ आहे कोळशेतचा आणि मोरवा म्हटलं तर भाईंदर, मीरा भाईंदर या परिसरातील संघ. बैठक स्टोक खेळायचा होता बसून. खास करून जी नॅचरल खेळी आहे म्हणजे सूर्यकुमार यादव असं आपण म्हणू शकतोय, तशा प्रकारची खेळी साकारण्याचा प्रयत्न केला होता. ती कॉपीबुक स्टाईल आपण पाहिली मेघनाथ मात्रे यांची. मात्र चेंडू आदळला गेला पॅडवर. पिचिंग आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप. लेग बायचा इशारा पंचांचा प्रसन्न भोईरकडून. धावा झाल्या त्या 6. ऑफसाईडला इनफिल्डच्या वरून फिल्डर आहे त्या ठिकाणी मेघनाथ घर स्ट्रगल करताय. चेंडूला फील्ड केलंय. 2 धावा. भरपूर प्रेक्षक आणि एन्जॉय करतात सर्व प्रेक्षक या ठिकाणी. कॅमेरामॅन आमचे जे आहेत त्यांना नक्कीच आमच्याकडून एक रिक्वेस्ट असेल, जेव्हा पहिले षटक संपलं की जो कॅमेरा आहे हे जे आपले प्रेक्षक आहेत जे घर बसल्या स्पर्धा जी पाहतायत त्या प्रेक्षकांना देखील तो आनंद घेता येईल की इथे किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आलाय या दमण नगरीमध्ये. आणि हा देखील प्रेक्षक वर्ग आपल्या गावातील आहे आणि आपल्या घरातील माणसं. खरोखरच आज मोरवा संघ आमच्या उजव्या बाजूला बसला आहे. त्यांच्यावर जर कॅमेरा आला तर त्यांच्या घरातली माणसं देखील बघतील की मोरव्याची किती लोक आलेत, राईची लोक आहेत, सगळ्या इतर गावाची लोक आहेत. पांजू, मोरवा, उमेळमान हे सगळे त्यांच्या घरातील फॅमिली टीव्ही ऑन करून बसले असतील.
आणि ते कदाचित ते प्रतीक्षा करत असेल की आमचे नवरे नक्की दमनलाच गेलेत ना की दुसरीकडे कुठे गेलेत. तर एक त्यांचं ते स्क्रीनवर दिसलं तर त्यांची ती चिंता मिळेल की दमनमध्ये आहेत. धावसंख्या 9. कारण दमन स्पर्धा खेळण्यासाठी येताना खऱ्या अर्थानं इथे सावकाश 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 प्रकाश सांभाळ स्वतःला. 3 धावा झालेत. धावा झालेल्या आहेत त्या 3. कारण दमन स्पर्धा 3 दिवस खेळण्यासाठी आपण इथे आलोय आणि दमन स्पर्धा 3 दिवस खेळण्यासाठी येताना असे जवळपास 100 खेळाडूमधून 99% खेळाडू असे असतील त्यांनी मात्र काय केलं असेल, किती पापड बेलले असतील हे माहिती नाही आपल्या सौभाग्यवती सोबत. हे 100% मी खरं सांगू शकतोय. किंवा काही काही असं धावसंख्या झाली आहे ती 12. काही काही सांगितलं दमनवरून तुला मी हे आणेल, दमनवरून तुला मी ते आणेल, मला फक्त दमनला खेळायला जायला चान्स दे, परमिशन दे. पण दमनवरून आपण काहीच नेऊ शकत नाही. मात्र हरेशनं किती पापड बेळले ते मला कळत नाहीये. तो बोलतोय मी कसा आलो इथे मला माहिती. हरेश बोलतोय मी माझ्या बायकोला काय सांगितले ते मला माहिती. तो बोले तरी देखील मला ओढ देत नाही मी इथे आलोय तरी. धावसंख्या 12. थोडीशी मजाक केली हरेश, राग म्हणू नको, फक्त क्रिकेटच नको. माझा आवडता हरेश कुठे गायब झालाय. ओळा संघ या बसा खुर्च्या मागे आहेत. धावसंख्या 12. जाताना मात्र कुठल्याही प्रकारची ड्रिंक घेऊन जाऊ नका. मात्र इथून तुम्ही एक गोष्ट घेऊन जाऊ शकता. काय आहे? नाही 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 नाही, चांगला 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 इथून आनंद तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इकडे एक असं आमच्या न्यूज कानावर आलंय की इकडचे शेंगदाणे खास स्पेशलिस्ट आहेत, चव वेगळी आहे त्याची, त्याच्यामुळे इथून तुम्ही ते शेंगदाणे घेऊन जाऊ शकता. आउटसाइड ऑफ स्टंप नाही. हा प्रश्न सतीश जो तुझा प्रश्न आहे ना हा अनेक खेळाडूंच्या मनातला प्रश्न असेल, हे 100% मी सांगतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12. आणि मंगेश पाटील यांच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना मित्रांनो, चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. थ्रो मात्र उशिरा. 2 धावा. मंगेश पाटीलने आज काजूचा डबा आणला नाही सोबत असं मला वाटतंय. त्याची बॅग चेक करावी लागेल. धावसंख्या 14. ओ चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय त्या ठिकाणी. लाईन जर आपण पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी तो बाहेर चेंडू हाताळला गेला. कीपर कोण आहे? जयेश आहे का कीपर? त्याला ग्लोव्ज द्यायला हवेत मला वाटते. चेंडू लागतोय त्याच्या हातावर. धावसंख्या 14. शॉर्ट बॉल, मागे फिल्डर आहे. पुन्हा एकदा चुकी या ठिकाणी. हा कॅच होऊ शकला असता मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीचे. धावसंख्या 20. एक चेंडू अजून शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. किशोर मात्रे साहेबांसोबत फोटो घ्यायला कुणालाही मोह आवडणार नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पांडू संघ एखादा सेलिब्रिटी ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे किशोर मात्रे साहेबांच्या सोबत फोटो घेत आहेत आणि ते पांडू संघासाठी सेलिब्रिटीज आहेत. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. वेळ महत्वाची आहे मित्रांनो. उद्याचा फक्त एक दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. 2 आवाज आपल्यापर्यंत पोहोचले गेले. कदाचित चेंडू बॅटवर देखील आलाय. त्याच्यानंतर मात्र कदाचित मला वाटतं ती बॅट आहे ती पिचवर लॉक झाली.
त्याच्यामुळे तो फटका व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नाहीये. जो फटका खेळायचा होता मेघनाथला तो कदाचित त्याच्या बॅटमधून तो आला नाही फटका. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 22 धावा. धन्यवाद कुंदन पाटील आमच्या समित गुणलेखन करण्यासाठी या ठिकाणी बसतायत. मात्र रत्नेश जे अधिकृत गुणलेखक आहेत ते मात्र त्यांचं अपडेट करतायत. 2 संघ जे फायनलमध्ये पोहोचलेत एक्सर बी आणि राई या टीमचा मात्र अपडेट एका साईडला सुरू आहे. घासबूस खाना क्यों लगा रहा है खाना खाएगा तू. 12 चेंडू धावा झालेल्या आहेत त्या 22. आता मात्र 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 25. 12 चेंडू 25 धावा. चला प्लीज वेळेकडे लक्ष द्या विनंती करतोय. वेळ शक्यतो वाचवा मित्रांनो. 22 23 पाहिजे आपल्या 25 पाहिजे. 12 चेंडू 25 धावांची गरज. दादा लवकर यार. वेळ वाचवा प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतोय. 2 दिवसाच्या मॅचेस आपल्याला 1.5 दिवसामध्ये खेळवायचे आहेत. त्याकडे जरा लक्ष द्या प्लीज. आउटसाइड लेग स्टंप आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. प्रसन्न भोईर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावत संख्येत भर. धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. शॉर्ट बॉल हवेच्या जोतात पूर्ण फोर्सनं मंगेश पाटीलनं चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आता 48 धावा तुम्हाला करायच्या आहेत. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. हेमंत मात्रे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता हेमंतनं. 2 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या आर के मोरवा या टीमची झाली आहे ती म्हणजे 31. 10 चेंडू शिल्लक. धावा करायचे त्या 17. शॉर्ट बॉल इथे देखील थांबून खेळलं गेलं. मागे नवीन आहे नवीन शेळके. मात्र तो कॅच त्या ठिकाणी नवीन शेळके कडून होत नाहीये. थँक्यू. धावा 37. 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 9. तो बघा त्या ठिकाणी छोटासा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे त्याने चेंडू आणून दिला. त्या मुलासाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात. नीतूचा राईचा नीतूचा मुलगा आहे का बघा. त्या मुलाला किती काळजी आहे चेंडू आणून देण्यासाठी. नीतू पंचगिरी करतोय मात्र त्याच्या मुलाने तो चेंडू आणून दिलाय. कौतुकाची गोष्ट असेल आणि दुसरे खेळाडू एन्जॉय करतात. त्या मुलाला काळजी आहे चेंडूची. नक्कीच त्याला आपण बक्षीस देऊया. सरळ बॅटनं उडवलाय साइड स्क्रीनच्या वरून मंगेश पाटील.
त्यांनी दाखवलंय की मी खाजूरचा डबा आणलाय. 6 धावा. धाव संख्या 43. मंगेशने खाजूरचा डबा आणलाय. 100% खाजूरचा डबा आणलाय. आणखीन एक. मंगेश काल संध्याकाळी काय काय पिलं होतं? 6 धावा. अभिनंदन आर के मोरवा. अभिनंदन आर के मोरवा. या ठिकाणी विजय होतोय आज संघ. आणि हार्ड लक अँड बॅड लक कोलशेत मास्टर्स. मात्र मंगेश रात्री नक्की काय पिलं होतंस ते जरा कळव आम्हाला. त्या मुलाने यायचंय नितूच्या. बक्षीस आलंय की त्या मुलाला काळजी होती चेंडूची, इतर कोणालाही नव्हती. त्याच्यामुळे ओळा टीमने त्यांच्यासाठी एक बक्षीस लावलंय. ते बक्षीस आम्ही त्या मुलाला देतोय. स्कोरर येऊ द्या. आणि पंच आर के मोरवा. एक पंच पाठवायचे. धन्यवाद नीतू. धन्यवाद प्रसन्न भोईर. दोघांचं मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. शिवांश नाव तुझं नाव काय? इथे जोरदार नाव बोल. माईक मध्ये अख्खं नाव सांग. द्वित नितेश पाटील. जोरात. द्वित. द्वित. कुठल्या स्टँडर्डला आहेस? सिनियर. सिनियरला आहेस तू. हे घे 200 रुपये. तू चेंडू आणून दिलास ना, तुला 200 रुपये प्राइज. त्यामध्ये त्या काकांना हात मिळव. त्या काकाने तुला बक्षीस दिलं. त्या काकांना हात मिळव. थँक्यू बोल काकांना. द्या त्या काकांना थँक्यू बोल. थँक्यू. ठेव तुझ्या खिशात. पप्पाला देऊ नको. ठेव खिशात. तुला दिले ते, पप्पाला नाही. चला चला पंच. एक पंच पाठवायचा आहे. 4 ओव्हरची मॅच. आर के मोरवा. आर के मोरवा टीम कॅप्टन नरेशजी म्हात्रे. दादा एक पंच पाठवायचा. स्क्वेअरला एक पंच. राजन भाऊ तुम्ही जाता का? नाही पण एक पंच पाठवावं लागेल. नाही इलाज आहे. आणि रत्नेश आपण यायचंय स्कोरिंगसाठी. आणि कोलशेत टीम आपण बाउंड्री लाईन सांभाळायची आहे. टीम कोलशेत आपण बाउंड्री लाईन सांभाळायची आहे चेंडू आणून देण्यासाठी. जितेंद्र नाईक आहेत का? नाईक साहेब. चला पंच जाऊ द्या. आर के मंगेश पाटील. आर के मोरवा एक पंच जाऊ द्या. स्क्वेअरला एक पंच प्लीज. आर के मोरवा. मंगेश पाटील पंच पंच प्लीज जावं लागेल. आर के मोरवाच्या कुठल्याही खेळाडूला जावं लागेल पंच म्हणून स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. कोण नाही आपल्याकडे. जयप्रकाश भोईर पांजू. जयप्रकाश भोईर पांजू. तात्या मित्र जरा एक मॅच फक्त करे. जेवायला जायचं त्याला. एक मॅच. स्कोरिंग स्कोरिंग. एक इनिंग. काढलंस ना तू? स्पर्धा क्रमांक 2 दमन कप. आणि या दमन कप मधील आपण ही दुसरी मॅच पाहतोय. ओवळा वर्सेस नवघर. 4 ओव्हरची मॅच असेल सर. 10 खेळाडू आहेत. दोन्ही साईडला सेम सेम असेल. 4-4. ऑन साईडला 4, ऑफ साईडला 4.
2 खेळाडू कमी झाले वाटतं नवघरचे. कोण गेले? राजू पाटील आणि 10 आहेत का? पण तुम्ही 10 खेळाडू असले ना की चमत्कार करता काहीतरी. ओके, कॅप घेऊन जा. कॅप आहे इकडे. थँक्यू राजेश पाटील, धन्यवाद. चला चला मॅच स्टार्ट करा. मॅच सुरू करा लगेच. पहिल्या फेरीतील देखील मॅचेस होतील आणि दुसऱ्या फेरीच्या देखील दुसऱ्या गटातील देखील मॅचेस आपल्या होतील आज. लक्षात ठेवा, कारण ही दुसरी मॅच सुरू आहे. त्यानंतर एकसर ए आणि मुर्धा, एकसर ए आणि मुर्धा या दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. एकसर ए आणि मुर्धा या दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर एकसर ए आणि मुर्धा ही मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. हा उमेदमान तुम्ही सराव करून घ्या, तुमची देखील मॅच होईल. वाईटचा इशारा आहे का? महेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक